जयवंती देशपांडेंच्या घरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भाऊबीज, दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब दाखल। जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहरामबाग भागात इमारतीला भीषण आग, JNS बिझनेस सेंटरच्या इमारतीचं आगीमध्ये मोठं नुकसान। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली शरद पवारांची भेट, MCAच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अध्यक्षपदासाठी सरनाईकांच्या पुत्राचं नाव चर्चेत। मुंबई महापालिका निवडणूक सपा स्वबळावर लढणार, निवडणुकीच्या घोषणेआधी अबू आझमींचं मोठं विधान, तर प्रादेशिक आणि धार्मिक वाद पसरवणाऱ्यांसोबत न जाण्याचा निर्णय। रवींद्र धंगेकरांनी एक्सवरचा शिवसेनेचा लोगो हटवला, पुणेकर फर्स्ट असा उल्लेख असलेला कव्हर फोटो ठेवलाय। जैन बोर्डिंगची जागा हडपल्या प्रकरणी धंगेकर आक्रमक। बच्चू कडू चिल्लर व्यक्ती, पैसे घेऊन आंदोलन करतो, रवी राणांचा जोरदार निशाणा, तर जनतेने नाकारलं, त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचंही दिलं प्रत्युत्तर। दूध उकळल्यावर झालं रबरासारखं, धुळे जिल्ह्यातील शिरपूरचा व्हिडिओ असल्याचा दावा, नागरिकांनी केली कारवाईची मागणी। कल्याणच्या मोहने परिसरामध्ये 2 गट आपापसात भिडले, दगडफेक, तोडफोड आणि हाणामारी, 4 ते 5 जण जखमी, फटाक्यांच्या स्टॉलच्या वादातून राडा झाल्याची माहिती। कोल्हापूरच्या इंगळी गावच्या हद्दीत अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार, 8 ते 10 तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास अघोरी पूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची धिंड काढली, फटाके फोडण्याच्या वादातून दिवाळीच्या दिवशी आरोपींकडून वाहनांची तोडफोड। नवी दिल्लीतील ताज हॉटेलमधल्या व्हायरल व्हिडिओनं नवा वाद, खुर्चीवर मांडी घालून बसण्यास आक्षेप घेतल्याचा दावा, महिला ग्राहकाचा हॉटेल व्यवस्थापनावर आरोप।